नमस्कार मित्रांनो, आज खूपच स्पेशल दिवस आहे. कोणता आणि काय कळेल लगेच. आपण लहानपणी सर्वांनी ही कविता वाचली असेल. मित्रता है अनमोल रतन, कभी से तौल सकता है धन. धरती की तो क्या है बिसात, अगर आ जाए वैकुंठ हाथ. उसे भी नवचार कर दो, कुरु कुरुपति के चरण पर धर दो. अर्थात कर्ण और दुर्योधन यांच्या मैत्रीची ही एक गाथा म्हणू शकतो आपण. किती सुंदर आणि समर्पक भाषेत कर्ण आणि दुर्योधनाची एक सुंदर कथा आहे. कुरुक्षेत्रातलं युद्ध अंतिम टप्प्यात होतं. जवळपास कौरवांची हार पराभव दिसत होता नजरेत. अशा वेळेस दुर्योधन अतिशय निराश आणि दुःखी होता आणि तो परत परला जो त्यावेळेस सेनापती होता. पूर्ण कौरवाच्या सैन्याची धुरा कर्णाच्या खांद्यावर होती. त्यामुळे दुर्योधन कर्णाला परत परत आपल्या मैत्रीच्या गोष्टी सांगून काहीतरी करण्यासाठी नेहमी त्याला सुचवत होता, सांगत होता. अखेर कर्णाने एक दिवस उद्याच्या हार युद्धामध्ये एक तर 5 पांडव मरतील, नाहीतर मी. खऱ्या अर्थानं पांडवाच्या मृत्यूची ही एक सूचनाच होती. कारण श्रीकृष्णापासून सर्वांना माहीत होतं की कर्ण किती श्रेष्ठ धनुर्धर आहे, जो अर्जुनाच्या तोडीचा आहे, काकणभर सरस योद्धा आहे. आणि अशा कर्णाने प्रतिज्ञा केलेली की पांडवांना मारेन, नाही ती मी मारेन. पूर्ण पांडवाच्या पक्षामध्ये, पांडवाच्या बाजूकडे चिंताग्रस्त वातावरण बनलं. आणि नेहमीप्रमाणे पालनहार तारणहार असणाऱ्या श्रीकृष्णाकडे अर्जुन गेला विचारविमर्श करण्यासाठी. हे सगळं पाहून कर्णाची प्रतिज्ञा ऐकून कृष्ण पण खूप चिंतित झाला. आणि नेहमीप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला एक युक्ती सांगितली. त्यांनी सांगितलं की तुमची जी माता आहे कुंती, तिला माझ्याकडे पाठव. आणि कुंती श्रीकृष्णाच्या भेटीस आली. श्रीकृष्णाने कुंतीला सांगितलं की हे कुंती माता, तुला जर तुझे 5 पांडव, तुझे पुत्र ह्या युद्धामध्ये वाचायला हवे असतील तर एक गोष्ट तुला करावी लागेल. जे गुपित तू आत्तापर्यंत सर्व समाजापासून, तुझ्या पुत्रापासून लपवलं आहेस, ते तुला उघड करावं लागेल. यावर कुंतीने विचारलं, काय करावं लागेल मला? तर श्रीकृष्णाने सांगितलं की जे शत्रू पक्षामध्ये जो सेनापती आहे कर्ण, त्याने प्रतिज्ञा केलेली आहे की उद्या एकतर 5 पांडव मरतील, नाहीतर मी मरेल. हे तुला माहीत आहे, मला माहीत आहे की कर्ण हा तुझा पुत्र आहे. तर तुला आता ती वेळ आलेली आहे. पुत्र वाचवण्यासाठी जो कौरवाचा सेनापती आहे कर्ण, जो तुझाही पुत्र आहे, त्याला हे गुपित जाऊन सांगावं लागेल की तो तुझा पुत्र आहे आणि त्याने जी प्रतिज्ञा केलेली आहे 5 पांडवाला मारण्याची, तसं न करावं यासाठी तू त्याला बाध्य कर. आणि तुला हे सांगू शकतेस की जर तू 5 पांडवांना नाही मारलंस, युद्ध जिंकलास, तर तू ज्येष्ठ पुत्र आहेस. तर ह्या युद्धाच्या समाप्तीनंतर, युद्ध जिंकल्यानंतर हस्तिनापूरचा राजा तूच बनशील, सम्राट तूच बनशील. आणि मातेने एक विनंती केली तर कोणीही पुत्र ती मान्य करेल असा श्रीकृष्णाला विश्वास होता. आणि एवढं सगळं सांगून कर्णानं त्या दिवशीचं युद्ध संपल्यानंतर रात्री कुंतीला कर्णाकडे पाठवलं. दुसऱ्या दिवशीच्या विचारामध्ये कर्ण विचारमग्न अवस्थेमध्येच बसलेला होता. त्याने आपल्याला भेटायला प्रत्यक्ष कुंती माता आलेली पाहून थोडं आश्चर्य व्यक्त केलं आणि त्याच्या स्वभावानुसार मातेला आसन ग्रहण करण्यास सांगितलं आणि मातेचे चरण स्पर्श केले. कुंती बसल्यानंतर कुंती रडू लागली. कुंतीचं रडणं पाहून कर्णाला खूप वाईट वाटलं.
कर्णाने कुंतीला विचारलं की तू पांडवाची माता आहेस, मला माते समान आहेस. काय झालं माते, तू का रडत आहेस? मी तुला काही मदत करू शकत असेल तर तसं मला सांग. त्यावेळेस कुंतीनं एवढ्या वर्षापासून जे आपल्या मनामध्ये गुपित ठेवलेलं होतं ते कर्णाला सांगितलं. हे पुत्र, तू माझा पुत्र आहेस, तू सूर्यपुत्र आहेस. लग्नाच्या पूर्वी तू मला झाल्यामुळं मी समाज लज्जेसाठी, समाजाच्या भीतीपोटी मी तुला पाण्यामध्ये सोडून दिलं होतं आणि तोच तू माझा पुत्र कर्ण आहेस. हे एवढं मोठं रहस्य पाहून कर्णाला खूप वाईट वाटलं. त्याचा पूर्ण जीवनपट त्याच्या नजरेसमोरून गेला की ह्या एक गुपितामुळं त्याला आयुष्यभर एक सूतपुत्र म्हणून जगावं लागलं होतं. आणि त्याच्या ह्या प्रवासामध्ये त्याला जर कोणी साथ दिली असेल तर ती फक्त दुर्योधनाने. कुंतीने त्याला आपल्या पुत्राचे प्राण वाचवण्याची विनंती केली. बघा, एक माता एक पुत्राला आपला जीव देण्यास सांगत आहे की आपले 5 पुत्र वाचवण्यासाठी. त्यावेळेस कर्ण म्हणतो की हे माते, मी पण तुझा पुत्र आहे. तू मला अशा वेळेस सांगतेस की मी तुझा पुत्र आहे की ज्या वेळेस उद्या मी तरी मरणार आहे किंवा तुझे 5 पुत्र तरी मरणार आहेत. ठीक आहे, ह्या पूर्ण जीवनामध्ये तू आई म्हणून माझ्याकडं काहीतरी मागितलं आहेस आणि मी पुत्र म्हणून तुला ते देईल. ठीक आहे, उद्या तुझ्या पुत्राला मारणार नाही, 4 पुत्राला मारणार नाही. त्यानंतर कुंतीनं कर्णाला हेही सांगितलं की तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस आणि पांडवापेक्षा ज्येष्ठ असल्यामुळं युद्ध विरामानंतर हे जे राज्य आहे ते तुलाच मिळणार आहे, तूच राजा होणार आहेस. बघा, कर्णाच्या ठिकाणी कोणी असता तर आपली आई आपल्याला सांगते, कुंती सांगते की तू माझा पुत्र आहेस. 5 पांडव त्याचे भाऊ आहेत आणि युद्ध जिंकल्यानंतर जे पूर्ण राज्य मिळणार आहे त्याचा राजा ज्येष्ठ पुत्र म्हणून कर्ण होणार होता. पण ह्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता कर्ण सच्चा मित्र असल्याचा भूमिका निभावतो आणि तो कुंतीला म्हणतो, माते, जेव्हा माझा कठीण समय होता तेव्हा दुर्योधनाने मला मित्र मानलं आणि मला भरपूर मदत केली, मला अंगराज बनवलं. त्या माझ्या मित्राला मी धोका नाही देऊ शकत. एक मी करू शकतो की तुझे उद्या 5 पुत्र जिवंत राहतील. 4 पांडवांना अभयदान देऊन कर्णानं आपल्या मातेची विनंती मान्य केली आणि तिला रिक्त हस्ताने परत नाही जाऊ दिलं. असा हा श्रेष्ठ पुत्रपेक्षा श्रेष्ठ मित्र आपण ज्याला म्हणू शकतो. दुसरीकडे आपण बघतो की श्रीकृष्ण आणि सुदामा. श्रीकृष्ण एवढा मोठा राजा आणि सुदामा एक गरीब ब्राह्मण. पण ज्यावेळेला सुदामा आपल्या मित्राला भेटायला जातो, श्रीकृष्णाला भेटायला जातो, तर श्रीकृष्ण सुदामाचा खूप आदर सत्कार करतो आणि एवढंच नव्हे तर त्याला भेट म्हणून आपल्यासारखंच एक राज्य प्रदान करतो. तिसरी मित्राची जोडी अर्जुन आणि श्रीकृष्ण. अर्जुनाला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने काय काय गोष्टी केल्या. जे महाभारतातील युद्ध होतं कौरव पांडवाचं, त्यावेळेस श्रीकृष्णाने वचन दिलेलं होतं की मी तुला फक्त मार्गदर्शन करेल, मी कधीही शस्त्र हातात घेणार नाही. पण ते वचनसुद्धा श्रीकृष्णाने आपल्या मित्रासाठी म्हटलं. पण युद्धाच्या शेवटी अश्वत्थामाला मारण्यासाठी आणि अभिमन्यूच्या पुत्राला अर्थात पांडवाच्या वंशाला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने हातात चक्र धारण केले. असा हा आदर्श मित्र. तो पुराणातून आपण या 3 आदर्श
मैत्रीच्या जोड्या घेऊ शकतो. कर्णाने मातेने देऊ केलेले एवढं मोठं हस्तिनापूरचं राजपद नाकारलं. श्रीकृष्णाने सुदामाला राजाप्रमाणे एक नगरी निर्माण करून दिली आणि अर्जुनाचा वंशवाढ टिकवण्यासाठी हातामध्ये शस्त्र धारण करून आपलं वचन मोडलं. अशा सर्व आदर्श मित्रांच्या मैत्रीच्या जोड्यातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की मैत्रीचं नातं हे सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ, रक्तांच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असं निखळ पवित्र नातं असतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या ताण तणाव दूर करण्यासाठी मित्रासारखं दुसरं नातं नाही. म्हणूनच तर म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. अर्थात तो संकटसमयी उपयोगी पडतो तोच खरा मित्र असतो, तोच खरा सखा असतो. चला तर मग आपणही प्रत्येकजण एक आदर्श मित्र बनण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.